तुमची बुद्धिमत्ता सर्वसाधारण असून तुमची शैक्षणिक कामगिरी उच्च दर्जाची नसेल तर आता कसं होणार आपलं, हा सवाल तुमच्या मनात सतत येऊ शकतो. पण घाबरू नका, काळजी करू नका आणि निराश तर अजिबातच होऊ नका, कारण करिअरमधील तुमचं यश याशिवाय दुसऱ्या घटकावर सुद्धा अवलंबून असतं हे लक्षात ठेवा. कारण ज्यांना भरपूर गुण मिळतात त्यांचेच चांगले करिअर होते, बाकीच्यांचे नाही. हा समज आता बदलू शकतो. केवळ 12वी पास झालेले विद्यार्थी भारत सरकारच्या अखत्यारीतील दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश घेऊन आता उत्तम करिअर घडवू शकतात. मात्र त्यासाठी थोडा वेगळा विचार करण्याची गरज आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांपलीकडे सुद्धा विविध ज्ञान शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आणि त्यानंतर चांगलं करिअर घडवण्याची संधी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मिळू शकते. तसेच विविध सुविधा देखील मिळू शकतात. तर काय आहेत या सुविधा? या संस्थांना केंद्र सरकारचे अर्थसहाय्य असल्याने या ठिकाणी चांगल्या प्रयोगशाळा, संपन्न वाचनालये, अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, सर्व सोयींयुक्त वसतिगृहे, मैदाने आणि प्लेसमेंट सेल या सुविधा असतात. विद्यार्थ्यांचा चौफेर व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी या संस्थांमध्ये विविध स्पर्धा, चर्चासत्रे, परिषदा, कार्यक्रम आयोजित केले जातात. तर कोणत्या आहेत या संस्था? IIT मुंबईच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर या संस्थेतील बॅचलर ऑफ डिझाईन या विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाला कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन ॲडव्हान्स्ड या परीक्षेद्वारे IIT मध्ये प्रवेश न मिळालेल्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याशिवाय इतरही शाखेतील विद्यार्थ्यांना IIT मध्ये शिकण्याचे स्वप्न या अभ्यासक्रमास प्रवेश मिळवून साकार करता येणे शक्य आहे. त्यासाठी अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेतील गुणांवर आधारित IIT हैदराबाद, IIT गुवाहाटी आणि जबलपूर स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग या संस्थांमधील बॅचलर ऑफ डिझाईन या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेच्या अहमदाबाद कॅम्पसमध्ये ॲनिमेशन फिल्म डिझाईन, एक्झिबिशन डिझाईन, फिल्म अँड व्हिडिओ कम्युनिकेशन डिझाईन, ग्राफिक डिझाईन, ग्लास डिझाईन, फर्निचर अँड इंटेरियर डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन, टेक्स्टाईल डिझाईन या विषयांपैकी कोणत्याही विषयात बॅचलर ऑफ डिझाईन हा पदवी अभ्यासक्रम करता येतो. तसेच विजयवाडा व कुरुक्षेत्र येथील कॅम्पसमध्ये ज्युएट डिप्लोमा इन डिझाईन हा अभ्यासक्रम करता येतो. या संस्थेतील प्रवेशासाठी डिझाईन ॲप्टिट्यूड टेस्ट प्राथमिक आणि मुख्य अशा परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन या संस्थेत बॅचलर ऑफ ॲक्सेसरी डिझाईन, बॅचलर ऑफ निटवेअर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन, बॅचलर ऑफ लेदर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ टेक्स्टाईल डिझाईन या अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 2 टप्प्यातील NIFT ॲडमिशन टेस्ट ही परीक्षा घेण्यात येते. या प्रवेशाद्वारे कांगरा, कन्नूर, कोलकाता, मुंबई, पटना, रायबरेली, श्रीनगर, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, हैदराबाद आणि जोधपूर या 15 कॅम्पसमध्ये प्रवेश मिळू शकतो. फुटवेअर डिझाईन अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट या संस्थेत बॅचलर ऑफ फुटवेअर डिझाईन अँड प्रोडक्शन, बॅचलर ऑफ रिटेल अँड फॅशन मार्केटायझिंग, बॅचलर ऑफ लेदर अँड ॲक्सेसरी डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन या अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. प्रवेशासाठी ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट घेतली जाते. इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी भारत सरकारच्या जहाज आणि नौकानयन या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संस्थेने बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन लॉजिस्टिक्स, रिटेलिंग अँड ई-कॉमर्स हे अभ्यासक्रम सुरू केले आहे. हा अभ्यासक्रम चेन्नई आणि कोचीन कॅम्पसमध्ये करता येतो. या अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल या संस्थेने बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन ट्रॅव्हल अँड टुरिझम हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम ग्वाल्हेर, नोएडा, भुवनेश्वर आणि नेल्लोर येथील कॅम्पसमध्ये करता येतो.
IITMसाठी म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल्ससाठी ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. नॅशनल काउन्सिल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेत बॅचलर ऑफ सायन्स इन हॉस्पिटॅलिटी अँड ॲडमिनिस्ट्रेशन या 3 वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाते. या अभ्यासक्रमाच्या नावात बॅचलर ऑफ सायन्स असे असले तरी हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील उत्तीर्ण श्रेणीत 12वी झालेला विद्यार्थी करू शकतो. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर देशभरातील जवळपास 50 केंद्र आणि शासकीय हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग इन्स्टिट्यूटमध्ये पदवी अर्ज अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत बीटेक इन एरोस्पेस इंजिनिअरिंग, बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग व ड्युएल डिग्री या शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तर प्रवेश कसा मिळतो? या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी IIT संस्थेमधील घेण्यात येणाऱ्या JEE मेन आणि JEE ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे JEE मेनमध्ये चांगले गुण प्राप्त करून JEE ॲडव्हान्ससाठी प्राप्त ठरणे आवश्यक असते. या अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि DRDO येथे गुणवत्ता यादीतील क्रमांक आणि जागेच्या उपलब्धतेनुसार प्राधान्याने नोकरीची संधी मिळू शकते. या सर्व परीक्षांची पातळी 12वीच्या अभ्यासक्रमाच्या स्तराची असते. या परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन असतात. या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात सुरू होते. अभ्यासक्रमांचा कालावधी आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळांना अवश्य भेट द्या. तसेच पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मास्टर्ससाठी देखील विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.